कुलाब्यामध्ये जाऊयात। कुलाब्यात भाजपचं पारडं आता जड दिसतंय आणि त्यामुळे इथले संभाव्य आमदार कोण असणार आहेत त्यावर एक नजर ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। नक्कीच कुलाबा अत्यंत प्रतिष्ठित असा मतदारसंघ आहे। अनेक महत्त्वाच्या संस्था कुलाब्यामध्येच आहेत आणि तिथे विद्यमान आमदार असलेले राहुल नार्वेकर भाजपचे त्यांनाच पुन्हा एकदा संभाव्य आमदार होण्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते। त्यांच्या विरोधात काँग्रेसकडनं हिरा देवासी यांना उभं करण्यात आलं होतं, मात्र पारडं भाजपचं जड दिसतंय। अर्थात यामागची कारणं काय असणार ते देखील समजून घेणं महत्त्वाचं आहे। त्यासाठीच थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी सुनील काळे याबाबत माहिती देत आहेत। कुलाबा मतदारसंघ म्हटलं की उच्चभ्रू मतदारसंघ असं मानलं जातं। कप परेड सारखा भाग, त्याचबरोबर इतर कार्यालय आणि उच्चभ्रू सोसायटी अशा पद्धतीचा हा मतदारसंघाची रचना आहे। आणि त्याचबरोबर काही भागामध्ये इथे कोळीवाडी सुद्धा आहेत। पण या ठिकाणी राहुल नार्वेकर जे भाजपकडून रिंगणात होते तर दुसरीकडून हिरा देवासी जे काँग्रेसकडून रिंगणात होते, त्यामुळे राहुल नार्वेकर यांचं पारडं या ठिकाणी जड असण्याची शक्यता आहे। कारण की हिरा देवासी हे काँग्रेसचे उमेदवार जरी असले तरी कमजोर उमेदवार आहेत अशा पद्धतीची चर्चा होती। त्या ठिकाणी राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीने निकाल दिला होता राष्ट्रवादीच्या संदर्भात किंवा शिवसेनेच्या संदर्भात, त्या ठिकाणी जर मराठी उमेदवार दिला असता तर कुठेतरी तगडी लढत आपल्याला पाहायला मिळालेली असती। पण हिरा देवासी यांना उमेदवारी देऊन राहुल नार्वेकर यांची लढाई सोपी झाली होती आणि त्यामुळेच राहुल नार्वेकर कुलाबा मतदारसंघातून निवडून येण्याची शक्यता आहे। आणि विशेष म्हणजे मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये जे मतदान झालं त्यामध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद ही कुलाबा भागामध्ये झाली आणि त्यामुळे ज्यावेळेस कमी मतदान होतं त्यावेळेस साहजिक आहे सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला त्याचा फायदा होताना दिसत असतो। त्यामुळे कुलाब्यामधून साधारण राहुल नार्वेकर हेच विजयी होतील अशा पद्धतीची शक्यता आहे।